काशीत समुद्रकिनारी सापडले 56 लाखांचे अंमली पदार्थ। रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलीस स्टेशन हद्दीत पर्यटनप्रिय असणाऱ्या काशीत समुद्रकिनाऱ्यावर दिनांक 31 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास 55,74,000 रुपये किमतीचा 11 किलो 148 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ असलेले पाकिट सापडली असल्याचा वृत्तानं मुरुड तालुक्यासहित रायगड बरोबर कोकण किनारपट्टीवर एकच खळबळ उडाली आहे। ऑगस्ट 2024 अखेरीस कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम चरस पाकिट वाहून आली होती। त्यानंतर 2 दिवसांनी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनारी सर्वप्रथम चरस पाकिट वाहून आल्यानंतर काही दिवसात म्हसळा, मुरुड, अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी कोट्यावधी रुपयांची चरस पाकिट वाहून आली होती। मुरुड तालुक्यातील काशीत समुद्रकिनारी काही संशयास्पद स्थितीत प्लास्टिक गोणी दिसत असल्याची माहितीही मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांना प्राप्त झाली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्वरित त्याची माहिती अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा खेतमालीस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांना दिली। पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, पोलीस स्टेशनमधील अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा खेतमालीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या सूचनेनुसार मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे हे पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पोलीस हवालदार जनार्दन गदमले, हरी मेंगाळ, पोलीस शिपाई मकरंद पाटील, निखिल सुरते, कैलास निमसे, संतोष मराडे, सुमित उकारडे यांच्यासहित काशीत समुद्रकिनारी दाखल झाले। त्यांनी काशीत समुद्रकिनारी इथं संशयास्पद प्लास्टिक गोणीचं निरीक्षण करत गोणीत काय आहे याची खातरजमा करण्यासाठी गोणीचं तोंड उघडले असता त्यामध्ये चरस सदृश अंमली पदार्थ मिळून आले। पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्याचा पंचनामा केला। त्याचं वजन 11 किलो 148 ग्राम इतकं झालं असून त्याचे बाजार मूल्य ही 55,74,000 रुपये इतकी आहे। त्याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 59/2025 NDPS कायदा 1985 चे कलम 8 क 20 ब क 22 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चरस आणखी काही समुद्रकिनारी लागण्याची शक्यता असल्याने रायगड पोलिसांनी सागरी किनारे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे। स्थानिक मच्छीमार, ग्रामरक्षक दल, सागरी रक्षक दल, तटरक्षक दलाच्या मदतीने शोधाशोध पोलीस घेत आहेत। सागरी किनारी असलेल्या पोलीस ठाण्यामार्फत शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे। दरम्यान समुद्रकिनारी आलेली अंमली पदार्थाची पाकिट नेमकं कुठून आली, त्यासोबतच हा पाकिट इतक्या मोठ्या प्रमाणात कशात येत आहेत, त्यात ठरवून कोणी काही असं करत आहे का, की समुद्रातून चुकीच्या पद्धतीने वाहतूक करत असून त्यातून हे चुकून तर नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण झाले।